तर बघा युनिट नंबर 4.3 आहे. चौथ्या युनिट मधला तिसरा सब युनिट आहे कोलोकेशन्स नावाचा. कोलोकेशन हा शब्द जो आहे त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आपल्याला दिसून येईल. को हा शब्द आहे आणि लोकेशन. को म्हणजे सोबत आणि लोकेशन म्हणजे ठिकाण. म्हणजे ज्या शब्दांचं ठिकाण एकमेकांसोबत असतं असे शब्द त्याला कोलोकेशन्स असं म्हटलं जातं. तर कोलोकेशन म्हणजे काय बघा. कोलोकेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स दॅट आर कॉमनली युज्ड टुगेदर. कोलोकेशन हे शब्दांचं असे कॉम्बिनेशन आहे जे असतात. द सिम्पलेस्ट वे ऑफ इज टू से दॅट दे जस्ट साऊंड राईट टू द नेटिव्ह स्पीकर्स, नेटिव्ह इंग्लिश स्पीकर्स. सगळ्यात सोपा मार्ग जर समजून घ्यायचा असेल कोलोकेशन म्हणजे काय आहे, तर ज्यावेळी ते एकत्रितरित्या वापरले जातात त्यावेळी मूळ इंग्रजी बोलणारे जे लोक आहेत त्यांना ते योग्य वाटतात. ज्यावेळी ते चुकीच्या पद्धतीने वापरले जातात त्यावेळी त्यांना ते योग्य वाटत नाही. परंतु ज्यावेळी ते योग्य शब्दासोबत दुसरा शब्द वापरला जातो तर त्यावेळी ते योग्य शब्दाबरोबर वापरल्यानंतर ऐकणाऱ्या व्यक्तीला, जर तो नेटिव्ह इंग्लिश स्पीकर असेल म्हणजे मूळ इंग्रजी भाषिक व्यक्ती असेल तर त्याला तो योग्य वाटतो. अ गुड वे टू थिंक ऑफ कोलोकेशन इज टू लुक ॲट द वर्ड कोलोकेशन. एक चांगला मार्ग जो आहे कोलोकेशन या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आपल्याला जर असेल तर कोलोकेशन या शब्दामध्ये आपण त्याचा अर्थ जो आहे तो दडलेला आहे तो बघू शकतो. कोलोकेशन या शब्दाची फोड केलेली आहे आणि फोड करून त्याचा अर्थ आपल्याला इथं पाहायला मिळेल. को याचा अर्थ आहे मीनिंग, मीनिंग टुगेदर. को याचा अर्थ आहे एकत्र, टुगेदर असा त्याचा अर्थ आहे. आणि लोकेशन मीनिंग प्लेस. लोकेशन या शब्दाचा अर्थ ठिकाण, म्हणजे ज्या शब्दांचं ठिकाण एकत्र असतं, जे शब्द वापरत असताना ते एकत्र वापरले जातात अशा शब्दाला कोलोकेशन असं म्हटलं जातं. कोलोकेशन्स आर वर्ड्स दॅट आर लोकेटेड टुगेदर. आणि म्हणून कोलोकेशन हे असे शब्द असतात ज्यांचं ठिकाण जे आहे ते एका ठिकाणी असतं, जे एकत्रितरित्या वापरले जातात. इट इज इम्पॉर्टंट टू लर्न कोलोकेशन्स बिकॉज दे नॅचरलाइज वन्स स्पीच. कोलोकेशन माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. कारण का, तर तुम्ही जे बोलता ते नैसर्गिक रित्या तुमच्या तोंडून बाहेर पडतं हे वाटण्यासाठी कोलोकेशनचा वापर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोलोकेशन आपल्याला वापरता येणं गरजेचं आहे. बिसाइड्स दे ब्रॉडन वन्स स्कोप फॉर एक्सप्रेशन. आणि याच्या व्यतिरिक्त काय होतं, तर एखाद्या व्यक्तीला जर कमी शब्दामध्ये जास्त सांगायचं असेल तर त्याच्यासाठी कोलोकेशन आपल्याला मदत करतात. म्हणजे 4 शब्दांसाठी एखादा शब्द वापरायचा असेल तर आपल्याला कोलोकेशन जे आहे ते त्या ठिकाणी मदत करतं. तर असे कोलोकेशन्स आपल्याला आज इथे काय करायचे बघायचे आहेत. कोलोकेशन हा शब्द जो आहे तो आपल्याला एक्झाम्पलच्या माध्यमातून सुद्धा इथे खाली बघायचा आहे. देर आर ऑफन नो रिझन फॉर अ कोलोकेशन. आता असे शब्द एकत्र का येतात, म्हणजे सवयीने एकत्र का वापरले जातात, त्याला काही असं ठराविक कारण नाहीये. पीपल जस्ट पुट सर्टन वर्ड्स टुगेदर मोर ऑफन दॅन दे पुट अदर वर्ड्स टुगेदर. लोकांचं काय आहे, ज्यावेळी भाषा बोलली जाते, भाषा बोलत असताना लोक जे आहेत ते काही ठराविक शब्द एकत्र वापरतात आणि काही ठराविक शब्द एकत्र वापरत नाहीत. जे ठराविक शब्द एकत्र वापरले जातात ते कोलोकेशन आज वापरले आणि ते लगेच उद्या तयार झाले. तर कोलोकेशनचा असा विषय आहे की कोलोकेशन्स हे बराच काळ तसेच वापरत 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 गेल्यानंतर तयार झालेले असतात. तर ते त्याला काही कारण नाहीये की का एकत्र वापरले जातात, परंतु बऱ्याच कालावधीसाठी बरेच शब्द जे आहेत हे नेहमी एकत्र वापरल्यानंतर ते नेहमीच एकत्र वापरले जातात. तर त्याचा वापर जो आहे त्या वापरावरती कोलोकेशन जे आहेत हे तयार झालेले असतात. करेक्ट यूज ऑफ स्ट्रॉंग कोलोकेशन्स शोज अन एक्सलंट कमांड ऑफ इंग्लिश लँग्वेज. कोलोकेशनचा जर वापर अतिशय योग्य पद्धतीने केला तर तुमचं इंग्रजी भाषेवरती अतिशय चांगलं प्रभुत्व आहे असं समजलं जातं. कोलोकेशनचा वापर आपल्याला समजत असेल तर आपल्याला इंग्रजी भाषा चांगल्या पद्धतीने येते असं समजलं जातं. अँड कॅन सर्टनली हेल्प इम्प्रेस स्पीकर्स ऑफ युअर ॲबिलिटी टू स्पीक इंग्लिश.
त्यांच्यावरती काय करू शकता तर तुम्ही इम्प्रेशन टाकू शकता तुमच्या भाषेच्या वापरावर. म्हणजे कोलोकेशन हे इतके महत्वाचे आहेत की कमी शब्द जास्तही सांगता येतं, शिवाय तुम्हाला इतरांवरती तुमच्या भाषेचं प्रभुत्व जे आहे ते दाखवून इम्प्रेशन सुद्धा एक तयार करता येतं. तर आय डिड अ कप ऑफ कॉफी आणि आय मेड अ कप ऑफ कॉफी असे दोन एक्झाम्पल्स आहेत. आता या दोन एक्झाम्पल मध्ये आपल्याला सर्वात योग्य एक्झाम्पल जे आहे ते दुसरं वाटतं, कारण मेड अ कप ऑफ कॉफी हे कोलोकेशन आहे, मेक समथिंग असं, तर एखादी गोष्ट करणे. आणि डीड हे सुद्धा आहे, डीड म्हणजे सुद्धा करण्याचा अर्थ आहे, मेड म्हणजे सुद्धा करण्याचा अर्थ आहे, परंतु आय मेड अ कप ऑफ कॉफी हे आपल्याला जास्त योग्य वाटतं आय डिड अ कॉफीपेक्षा. त्यामुळं आय कप ऑफ कॉफी हे जास्त प्रेफर केलं जातं, ते कानाला योग्य वाटतं, म्हणून त्याला आपण कोलोकेशन असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं आय डिड अ कप ऑफ कॉफी आणि आय मेड अ कप ऑफ कॉफी याच्यामध्ये आपल्याला मेड अ कप ऑफ कॉफी हे योग्य वाटते चांगल्या पद्धतीने, कारण ते आपल्या कानाला योग्य वाटते, त्यामुळे त्याला आपण कोलोकेशन असं म्हणू शकतो. तर असेच असं बरेचसे कोलोकेशन्स आहेत, ते कोलोकेशन्स आपल्याला काय करायचे तिथं बघायचे आहेत. सम ऑफ द मोस्ट कॉमन कोलोकेशन्स इन्व्हॉल्व वर्ब प्लस नाउन कोलोकेशन युज्ड इन एव्हरीडे सिच्युएशन. क्रियापद आणि नाउन, म्हणजे सुरुवातीला क्रियापद आणि त्याच्यानंतर नाउन हे शब्द एकत्र बऱ्याच वेळा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये दिसून येतात. हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ द टाइप्स ऑफ वर्ब कोलोकेशन्स यू विल नीड ॲज यू कंटिन्यू लर्निंग इंग्लिश. 8:30च्या आधी कधी सांगू की नाही आले पण अजून हे पण ते 7 इथले. तर काही कॉमन एक्झाम्पल्स जे आहेत किंवा जे एक्झाम्पल्स आहेत वर्ब कोलोकेशनचे, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला इंग्रजी भाषा चांगल्या पद्धतीने शिकता येईल. तर ते वर्ब कोलोकेशन जे आहेत हे पुढील प्रमाणे आहेत. फॉर एक्झाम्पल, टू फील फ्री. फील हे क्रियापद आहे, फ्री हे नाउन आहे. टू फील फ्री म्हणजे मोकळं वाटणे किंवा स्वातंत्र्य असणे. प्लीज फील फ्री टू टेक अ सीट अँड एन्जॉय द शो, म्हणजे मोकळेपणानं जागेवरती बसा आणि जो शो चालू आहे त्याचा आनंद घ्या. टू कम प्रिपेअर्ड, तयारी करून येणे असा त्याचा अर्थ आहे. कम आणि प्रिपेअर्ड, प्रिपेअर्ड नाउन आहे, कम म्हणजे येणे वर्ब आहे. टू कम प्रिपेअर्ड, मेक शुअर टू कम प्रिपेअर्ड फॉर द टेस्ट टुमॉरो, उद्याच्या टेस्टसाठी तयारी करून नक्की या. टू सेव्ह टाइम, वेळ वाचवणे. यू विल सेव्ह टाइम इफ यू टर्न ऑफ युअर स्मार्टफोन अँड कॉन्सन्ट्रेट ऑन लेसन. तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो वाचवू शकता जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन बंद केला आणि धड्यावरती लक्ष दिलं तर. टू फाइंड अ रिप्लेसमेंट, पर्याय शोधणे किंवा पर्याय सापडणे. वी नीड टू फाइंड अ रिप्लेसमेंट फॉर जिम ॲज सून ॲज पॉसिबल, आपल्याला जिम साठी पर्याय लवकरात लवकर शोधला पाहिजे. टू मेक प्रोग्रेस, प्रगती करणे. वी आर मेकिंग प्रोग्रेस ऑन द सब्जेक्ट ॲट वर्क. सॉरी, वी आर मेकिंग प्रोग्रेस ऑन द प्रोजेक्ट ॲट वर्क, आपण कामाच्या ठिकाणी चालू असलेल्या प्रोजेक्ट मध्ये प्रगती करत आहोत. टू डू द वॉशिंग अप, स्वच्छ करणे, स्वच्छता करणे. आय डू द वॉशिंग अप अँड यू कॅन पुट जॉनी टू बेड, मी स्वच्छता करतो, तू जॉनीला तर अशा पद्धतीने हे काही वर्ब क्रियापद येणारे कोलोकेशन्स आहेत, वेगवेगळ्या क्रियापदाबरोबर येणारे कोलोकेशन्स आपल्याला आता बघायचे, जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर डू हे क्रियापद आहे, त्याच्याबरोबर बरेचसे कोलोकेशन्स आहेत, बरेचसे शब्द त्या डू या शब्दाबरोबर वापरले जातात, तर ते आपल्याला इथं बघायचे. डू या क्रियापदाबरोबर कोणते कोलोकेशन्स होतात. कोलोकेशन्स स्टार्टिंग विथ द वर्ब डू, डू या क्रियापदाने सुरू होणारे कोलोकेशन्स. तर पहिलं जे डू या पदाबरोबर सुरू होणारं कोलोकेशन आहे ते आहे डू मी अ फेवर, माझ्यासाठी एक काम करा. एक्झाम्पल दिलं आहे वाक्यामध्ये, द बॉस आस्क्ड वरून
तर टू डू मी अ फेवर म्हणजे मला मदत कर असं ते करणे. आस्क्ड वरून टू डू हिम ते सांगितलं असं त्याचा अर्थ आहे. काम करण्याला सांगितलं म्हणजे फेवर म्हणजे काय तर माझे काम करशील का अशा अर्थाने ते वापरलं जातं. डू द कुकिंग स्वयंपाक करणे. ऍज द गेस्ट केम आल्यामुळे आईने मुलीला स्वयंपाक करायला सांगितलं. डू द हाऊसवर्क घरातील काम करणीला घरातलं काम करण्यास सांगितले. डू द शॉपिंग खरेदी करणे. ऑन द लास्ट डे ऑफ आवर एक्झाम्स वी डिसाइडेड टू डू द शॉपिंग आमच्या परीक्षेच्या शेवटी आम्ही परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आम्ही खरेदी करण्याचं ठरवलं. डू युअर बेस्ट उत्कृष्ट कामगिरी करणे. फादर टोल्ड हिज चिल्ड्रन टू डू द बेस्ट इन ऍथलेटिक्स वडिलांनी मुलांना सांगितलं की तुम्ही ऍथलेटिक्स मध्ये तुमची सर्वोच्च कामगिरी करा. सर्वात चांगलं काम करणे किंवा सर्वोच्च कामगिरी करणे. टू डू युअर बेस्ट. असे काही ठराविक कोलोकेशन्स आहेत या डू या क्रियापदाबरोबरचे जे नेहमी तयार केले जातात. याच्या व्यतिरिक्त डू होमवर्क आहे किंवा अजून इतर डू या क्रियापदाबरोबरचे कोलोकेशन्स येतात जे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये वगैरे तुम्हाला हे करता आले पाहिजे. तर हे एक सॅम्पल म्हणून डू या क्रियापदाबरोबर आपण घेतले होते. त्यानंतर पुढचं क्रियापद जे सर आहे आवाज ते येत आहे नाही. हॅव वापरले जाणारे शब्द. तर हॅव या क्रियापदाबरोबर काय ट्वाइस इन अ डे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्याने दिवसातून 2 वेळा आंघोळ करावी. हॅव अ बाथ आंघोळ करणे. हॅव अ हेअर कट केस कापणे. स्टुडंट शुड रेग्युलरली हॅव अ हेअर कट फॉर अ डिसिप्लिन्ड लुक चांगलं दिसण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे स्वतःचे केस कापले पाहिजेत. हॅव अ हेअर कट केस कापणे. हॅव अ हॉलिडे सुट्टी असणे. डू यू हॅव अ हॉलिडे ऑन मंडे तुम्हाला सोमवारी सुट्टी असते का. सुट्टी असणे हॅव अ हॉलिडे. हॅव अ प्रॉब्लेम अडचण असणे. सम पीपल हॅव अ प्रॉब्लेम इन एव्हरी सिच्युएशन काही लोकांना प्रत्येक परिस्थितीमध्ये अडचण निर्माण होते किंवा अडचण असते. हॅव अ प्रॉब्लेमचा अर्थ आहे अडचण असणे. हॅव लंच जेवण करणे. वाय डोंट यू हॅव अ लंच ऍट धिस रेस्टॉरंट तुम्ही या रेस्टॉरंट मध्ये का जेवत नाही. जेवण करणे किंवा जेवणे. हॅव सिंपथी दया वाटणे. पीपल शुड हॅव सिंपथी फॉर द अंडर प्रिव्हिलेज्ड गरीब लोकांबद्दल लोकांना दया वाटली पाहिजे. कोलोकेशन्स आहेत. आपण हॅव अ पार्टी असं सुद्धा आपण कोलोकेशन वापरू शकतो किंवा हॅव बरोबर अजून काही इतर कोलोकेशन सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकतात. हॅव पार्टी असेल किंवा अजून इतर प्रकारचे कोलोकेशन जे येतात ते सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकतात. त्यानंतर पुढचं वर्ब आहे ते आहे ब्रेक BREAK कोलोकेशन्स विथ द वर्ब ब्रेक ब्रेक या क्रियापदाबरोबर तयार होणारे कोलोकेशन्स किंवा ब्रेक या क्रियापदाबरोबर वापरले जाणारे शब्द. ब्रेक द लॉ कायदा मोडणे. Few people feel proud when they break the law. काही लोकांना कायदा मोडल्याबद्दल आनंद वाटतो, गर्व वाटतो. कायदा मोडणे. ब्रेक द लेग आता ब्रेक द लेग हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये पाय मोडण्याचा त्याचा अर्थ नाही. तर शुभेच्छा देणे किंवा काम चांगलं होऊ दे असं म्हणण्यासाठी ब्रेक द लेग वापरलं जातं. ही विश्ड मी ब्रेक द लेग त्याने मला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देणे असा त्याचा अर्थ आहे. ब्रेक अ प्रॉमिस वचन मोडणे. जेंटलमन नेव्हर ब्रेक अ प्रॉमिस प्रतिष्ठित व्यक्ती कधीही वचन मोडत नाहीत किंवा सभ्य व्यक्ती कधीही वचन मोडत नाहीत. वचन मोडणे असा त्याचा अर्थ आहे. ब्रेक अ प्रॉमिस.
ब्रेक अ रेकॉर्ड, रेकॉर्ड मोडणे. स्टुडंट्स दीज डेज ब्रेक अ रेकॉर्ड इन स्कोरिंग अबाव 90% मार्क्स. सध्याच्या दिवसामध्ये विद्यार्थी 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळवून रेकॉर्ड मोडतात. ब्रेक अ रेकॉर्ड म्हणजे तुमचं जे काही रेकॉर्ड असेल ते मोडणे. ब्रेक द न्यूज टू समवन, एखाद्याला बातमी सांगणे. इट इज डिफिकल्ट टू ब्रेक द न्यूज ऑफ समवन्स डेथ. एखाद्याच्या मृत्यूची बातमी सांगणं, एखाद्याला सांगणं हे फार कठीण असतं. ब्रेक द रूल्स, नियम मोडणे. द प्रिन्सिपल वॉर्नड मुलांना कॉलेजचे नियम न मोडण्याची ताकीद दिली. नियम मोडणे. अशा प्रकारे ब्रेक या क्रियापदाबरोबर काही कोलोकेशन जे आहेत हे वापरले जातात. पुढचं जे क्रियापद आहे ते आहे टेक. कोलोकेशन्स विथ द वर्ब टेक. टेक या क्रियापदाबरोबर वापरले जाणारे शब्द म्हणजेच टेक या क्रियापदानं तयार होणारं कोलोकेशन. फॉर एक्झाम्पल, टेक अन एक्झाम, परीक्षा देणे किंवा परीक्षा घेणे. टू जज द IQ लेवल इट इज इम्पॉर्टंट टू टेक अन एक्झाम. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक तपासण्यासाठी किंवा बुद्ध्यांक तपासण्यासाठी परीक्षा घेणं फार गरजेचं आहे. परीक्षा घेणे. टेक ब्रेक, विश्रांती घेणे फ्रॉम स्टडीज. अरविंदच्या आईने अरविंदला अभ्यासामधून थोडीशी विश्रांती घ्यायला सांगितली. टेक अ ब्रेक म्हणजे विश्रांती घेणे. टेक अ लुक, पाहणे. टेक अ लुक ॲट द ब्रीथ टेकिंग साइट. अतिशय रम्य असं जे दृश्य आहे त्याच्याकडे पहा, पाहणे. टेक अ रेस्ट, विश्रांती घेणे. टेक अ ब्रेक आणि टेक अ रेस्ट सेम अर्थाचे आहेत. द ट्रॅव्हलर डिसाइडेड टू टेक अ रेस्ट. तो जो प्रवासी होता त्याने विश्रांती घ्यायचं ठरवलं. विश्रांती घेणे. टेक अ सीट, बसणे. द इंटरव्ह्यूअर टोल्ड द कॅन्डिडेट टू टेक अ सीट. इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीने आलेल्या विद्यार्थ्याला बसायला सांगितले. टेक अ सीट, बसायला सांगणे किंवा बसणे. टेक अ टॅक्सी. टेक अ टॅक्सीचा अर्थ आहे टॅक्सी घेणे. इट इज बेटर टू टेक. द टीचर टोल्ड स्टुडंट्स टू टेक नोट्स ड्युरिंग हर लेक्चर. शिक्षिकेने मुलांना तिच्या तासाच्या वेळेस लिहून घ्यायला सांगितले. लिहून घेणे. तर टेक या क्रियापदाबरोबर हे कोलोकेशन जे आहेत ते काय केले जातात, वापरले जातात. त्यानंतर कोलोकेशन्स विथ द वर्ब मेक. MEKE, मेक या क्रियापदाबरोबर काही कोलोकेशन म्हणजे काही शब्द जे आहेत ते त्या क्रियापदाबरोबर वापरले जातात. ते पुढील प्रमाणे आहेत. मेक अ डिफरन्स, फरक पाडणे किंवा फरक पडणे. अजय आस्क्ड हिज फ्रेंड हाऊ ही कुड मेक अ डिफरन्स इन समवन्स लाईफ. अजयने त्याच्या मित्राला विचारलं की तो एखाद्याच्या जीवनामध्ये कसा फरक आणू शकतो. फरक पाडणे, फरक आणणे. मेक अ मेस, अस्ताव्यस्त करणे. द बॉयज इन द हॉस्टेल ऑफ देअर रूम. हॉस्टेलमध्ये राहणारे मुलं जे आहे ती त्यांची रूम, त्यांची जी काही खोली आहे चूक करणे. वन शुड नॉट मेक अ मिस्टेक रिपीटेडली. एखाद्याने वारंवार तीच चूक करू नये. एखाद्याने वारंवार तीच चूक करू नये. मेक अ नॉईज, आवाज करणे. द हेड ऑफ द डिपार्टमेंट रिक्वेस्टेड स्टुडंट्स नॉट टू मेक नॉईज ड्युरिंग कॉलेज गॅदरिंग. विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की गॅदरिंगच्या दरम्यान त्यांनी आवाज करू नये किंवा गोंधळ करू नये. मेक अन एफर्ट, प्रयत्न करणे. टू एक्सेल इन लाईफ यू हॅव टू मेक अन एफर्ट. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केलेच पाहिजेत. मेक अन एफर्ट, प्रयत्न करणे. मेक मनी, पैसे कमवणे. Father told his son not to make money by doing wrong things.
वडिलांनी मुलाला सांगितलं की चुकीच्या मार्गाने पैसे कमवू नको. मेक मनी, पैसे कमवणे, पैसे मिळवणे. मेक प्रोग्रेस, मगाशी आपण पाहिलेलं आहे प्रगती करणे. एंटरप्रेन्युअर्स मेक प्रोग्रेस बाय डुईंग हार्ड वर्क. उद्योजक कठीण परिश्रम करून प्रगती करतात. तर अशी मेक या क्रियापदाबरोबरचे काही कोलोकेशन. तर पे या शब्दाबरोबर काही शब्द जोडून येतात, ते कोलोकेशन तयार होतात. कोलोकेशन विथ द वर्ब पे पुढील प्रमाणे आहेत. पे रिस्पेक्ट, आदर करणे किंवा आदर देणे. इट इज अन ऑनर टू पे रिस्पेक्ट टू द मार्टार्स हू सॅक्रिफाइस्ड देअर लाईव्स फॉर आवर कंट्री. आपल्या देशासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्या हुतात्म्यांना आदर देणे ही सन्मानाची गोष्ट आहे. आदर देणे. पे अ फाईन, दंड भरणे. इन USA वन हॅज टू पे अ फाईन फॉर ब्रेकिंग द रूल्स. अमेरिकेमध्ये नियम मोडणाऱ्यांना दंड भरावा लागतो. दंड भरणे. पे अटेन्शन, लक्ष देणे. टीचर टोल्ड कुमार टू पे अटेन्शन ड्युरिंग द लेक्चर. शिक्षकांनी कुमारला लेक्चर कडे लक्ष देण्यास सांगितले. लक्ष देणे. पे बाय क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या सहाय्याने पैसे भरणे. These days it is easy to pay by credit card. सध्याच्या दिवसामध्ये क्रेडिट कार्डने पैसे भरणं अतिशय सोपं झालेलं आहे. क्रेडिट कार्डच्या सहाय्याने पैसे भरणे. पे समवन अ विजिट, एखाद्याला भेटणे. अवॉइड पेइंग समवन अ विजिट ऑन संडेज. एखाद्याला रविवारी भेटणं टाळावं. भेटणे. पे समवन अ विजिट म्हणजे भेटणे. तर असे पे या क्रियापदाबरोबरचे हे कोलोकेशन्स आहेत. त्यानंतर कोलोकेशन विथ द वर्ब कीप, KEEP, कीप या क्रियापदाबरोबर सुद्धा काही शब्द तयार होतात, कोलोकेट होतात. कोलोकेशन त्याचं तयार होतं ते आहे पुढील प्रमाणे. गुपित ठेवणे, एखाद्याचं गोष्ट जी आहे ती कुणाला न सांगणे. इट इज नॉट इझी टू कीप अ सिक्रेट. एखादी गोष्ट झाकून ठेवणं कठीण आहे, सोपं नाही. एखाद्याचं गुपित ठेवणं हे सोपं नाही. कीप काम, शांत राहणे. कीप काम इवन इफ समवन अपसेट्स यू. जरी एखाद्याने तुम्हाला दुखवलं तरी सुद्धा तुम्ही शांत राहिलं पाहिजे. कीप इन टच, संपर्कात राहणे. तरुण आस्क्ड तनय टू कीप इन टच थ्रू ईमेल्स. तरुणने तनयला सांगितलं की तू ईमेलच्या माध्यमातून संपर्कात राहा. संपर्कात राहणे. कीप इन टच. कीप क्वाइट, शांत राहणे. स्टुडंट्स वेर आस्क्ड टू कीप क्वाइट ड्युरिंग द सेमिनार. सेमिनारच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी शांत राहावं असं त्यांना सांगण्यात आलं होतं. शांत राहणे. कीप क्वाइट. असे हे कीप या क्रियापदाबरोबरचे कोलोकेशन्स आहेत. या क्रियापदाबरोबर जोडून येणारे शब्द. नेक्स्ट वर्ब जे आहे ते आहे सेव्ह. SAVE, सेव्ह या क्रियापदाबरोबर तयार होणारे कोलोकेशन्स. कोलोकेशन्स विथ द वर्ब सेव्ह. सेव्ह युअर सेल्फ द ट्रबल, संकटातून वाचवणे, स्वतःला वाचवणे. बाय रेग्युलर एक्सरसाइजेस यू सेव्ह युअर सेल्फ द ट्रबल ऑफ गेटिंग ओबेस. नियमित व्यायाम केल्याने तुम्ही लठ्ठपणाच्या संकटातून स्वतःला वाचवू शकता. नियमित व्यायाम केल्याने तुम्ही स्वतःला लठ्ठपणाच्या संकटातून वाचवू शकता. सेव्ह इलेक्ट्रिसिटी, वीज वाचवणे. इट इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी. ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण वीज वाचवली पाहिजे. वीज वाचवणे, सेव्ह इलेक्ट्रिसिटी. सेव्ह मनी, पैसे वाचवणे, पैशाची बचत करणे. इंटेलिजंट पीपल सेव्ह मनी फॉर फ्युचर. हुशार लोक भविष्यासाठी पैसे वाचवतात, पैशाची बचत करतात. सेव्ह समवन्स लाईफ, एखाद्याचा जीव वाचवणे. हॅव यू एव्हर सेव्हड समवन्स लाईफ, तुम्ही कधी कोणाचा जीव वाचवलेला आहे का? सेव्ह समवन्स लाईफ. त्यानंतर गो हे क्रियापद आहे आणि त्याच्याबरोबर काही कोलोकेशन्स तयार होतात. कोलोकेशन्स विथ द वर्ब गो. गो बाल्ड, टक्कल पडणे. इट इज अ फॅशन टू गो बाल्ड दीज डेज. सध्याच्या दिवसामध्ये टक्कल करणे ही एक फॅशन झालेली आहे. गो अब्रॉड, परदेशी जाणे. मेनी स्टुडंट्स गो अब्रॉड फॉर हायर स्टडीज. बरेचसे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात. गो बँकरप्ट, भिकारी होणे किंवा दिवाळ निघणे. स्पेंड थ्रिफ्ट्स युजली गो बँकरप्ट. विचार न करता पैसा खर्च करणारे लोक भिकारी होतात किंवा त्यांचं दिवाळ निघतं.
गो सेलिंग, समुद्र प्रवास करणे. इट इज फन टू गो सेलिंग ऑन द सी. समुद्र प्रवास करणे हे अतिशय मजेदार आहे किंवा मजेदार असतं. गो टू वॉर, युद्धावर जाणे. सोल्जर्स आर ऑलवेज रेडी टू गो टू वॉर. सैनिक हे नेहमी युद्धावरती जायला तयार असतात, युद्धावरती जाणे. हे गो या क्रियापदाबरोबर तयार होणारे कोलोकेशन्स आहेत. पुढे आहे कम इन टू व्ह्यू, दिसणे. इन जंगल सफारी, कम या क्रियापदाबरोबरचे कोलोकेशन्स आहेत. कम इन टू व्ह्यू, इन जंगल सफारीज टुरिस्ट्स हॅव टू वेट फॉर द वाईल्ड अॅनिमल्स टू कम इन टू व्ह्यू. जंगल सफारीला गेल्यानंतर पर्यटकांना प्राणी दिसण्याची वाट पाहावी लागते. दिसणे. कम ऑन टाइम, वेळेवरती येणे. अनु रिक्वेस्टेड हर फ्रेंड्स टू कम ऑन टाइम फॉर हर बर्थडे पार्टी. अनुने तिच्या मैत्रिणींना विनंती केली की बर्थडे पार्टीला वेळेवरती या. कम प्रिपेअर्ड, तयारी करून येणे. द कॅन्डिडेट्स वेअर आस्क्ड टू कम प्रिपेअर्ड फॉर द ऍप्टिट्यूड टेस्ट. ऍप्टिट्यूड टेस्ट साठी विद्यार्थ्यांना तयारी करून यायला सांगितले होते. कम टू अन अग्रीमेंट, सहमती होणे. टू मेंटेन पीस अँड ऑर्डर, टू कंट्रीज शुड कम टू अन एग्रीमेंट. शांतता आणि व्यवस्था राखायची असेल तर दोन देशांनी सहमती दर्शवली पाहिजे. सहमती दर्शवणे, सहमती होणे. कम टू अन एंड, संपणे. फायनली द सेशन हॅज कम टू अन एंड. शेवटी हे सेशन संपत आलेलं आहे. कम टू अन एंड, संपत येणे किंवा संपणे. गेट या क्रियापदाबरोबर काही कोलोकेशन्स तयार होतात, ते पुढील प्रमाणे आहेत. गेट अ जॉब, नोकरी मिळणे. टू गेट अ जॉब कॅन्डिडेट्स शुड बी कॉन्फिडंट अँड फ्लुएंट. नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना किंवा कॅन्डिडेट जो आहे तो कॉन्फिडंट म्हणजे विश्वास, त्याच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, शिवाय तो फ्लुएंट असला पाहिजे. गेट अँग्री, राग येणे. पीपल शुड नॉट गेट अँग्री ऑन पेटी इश्यूज. लहान लहान विषयांवरती, लहान लहान गोष्टींवरती लोकांनी रागाला गेलं नाही पाहिजे. गेट फ्रायटन्ड, घाबरणे. चिल्ड्रन गेट फ्रायटन्ड ड्युरिंग नाईट. मुलं रात्रीची घाबरतात, घाबरणे. गेट परमिशन, परवानगी मिळवणे. द स्टुडंट्स अप्रोच्ड द प्रिन्सिपल टू गेट परमिशन फॉर अन इंडस्ट्रियल ट्रिप विजिट. विद्यार्थी प्राचार्यांकडे औद्योगिक सहलीची परवानगी काढायला गेले, परवानगी मागायला गेले. परवानगी मागणे, गेट परमिशन. गेट रेडी, तयार होणे. द मदर टोल्ड हर डॉटर टू गेट रेडी फॉर द पार्टी. आईने मुलीला पार्टीसाठी तयार व्हायला सांगितले. गेट रेडी, तयार होणे. त्यानंतर टाइम हा जो शब्द आहे याच्याशी रिलेटेड काही कोलोकेशन्स आहेत, ते पुढील प्रमाणे आहेत. कोलोकेशन्स रिलेटेड टू टाइम. त्यामध्ये पहिला आहे फ्री टाइम, मोकळा वेळ. आय लाईक टू लिसन टू म्युझिक इन माय फ्री टाइम. माझ्या मोकळ्या वेळामध्ये मला संगीत ऐकायला आवडतं. फ्रॉम डॉन टिल डस्क, पहाटेपासून सर वॉइस येत नाही.
तुमचा आवाजच आहे. सर लिफ्ट झालेत. सर लिफ्ट झालीत ग. काय म्हणजे? हॅलो सर बाहेर पडलेत लेक्चर मधून. ओके ओके. नेटवर्क एरर झाला होता. आपण कंटिन्यू. हे मेक टाइम फॉर, इथपर्यंत आपण आलो होतो. वी शुड मेक टाइम फॉर आवर हॉबीज. आपली जे काही हॉबीज आहेत, आपले जे काही छंद आहेत, त्याच्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. वेळ काढणे. राईट ऑन टाइम, अगदी वेळेवरती. बीना रिच्ड द एक्झामिनेशन हॉल राईट ऑन टाइम. बीना परीक्षा कक्षामध्ये अगदी वेळेवरती पोहोचली. वेस्ट टाइम, वेळ वाया घालवणे. डू नॉट वेस्ट टाइम बिकॉज टाइम मस्ट गॉन नेव्हर कम्स बॅक. वेळ वाया घालवू नका, कारण एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही, असं त्याचं हे आहे. नंतर काही बिझनेस कोलोकेशन्स आहेत, व्यवसायामध्ये वापरले जाणारे कोलोकेशन्स. तर ते काय आहेत बघा. कोलोकेशन्स आर ऑफन युज्ड इन बिझनेस अँड वर्क सेटिंग. देर आर अ नंबर ऑफ forms including adjective, noun and other verb that combine with the keyword to form business expression. वेगवेगळे स्वरूप आहेत बिझनेस कोलोकेशनचे. काही वेळा ऍडजेक्टिव्ह वापरलं जातं, काही वेळा नाउन वापरलं जातं, काही वेळा क्रियापदाचे इतर स्वरूप वापरली जातात आणि बिझनेस कोलोकेशन तयार केलं जातं. हिअर आर सम बिझनेस कोलोकेशन्स फॉर स्पेसिफिक सिच्युएशन्स. आता इथं काही ठराविक सिच्युएशन साठी काही बिझनेस कोलोकेशन्स दिलेले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे अॅन्युअल टर्नओव्हर, वार्षिक उलाढाल असं त्याला म्हटलं जातं. द अॅन्युअल टर्नओव्हर ऑफ द कंपनीज डिपेंड ऑन द इफेक्टिव्ह टीमवर्क, मार्केटिंग अँड अदर स्ट्रॅटेजीज. एखाद्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही त्या कंपनीमध्ये असणाऱ्या टीमवर्क, मार्केटिंग आणि इतर स्ट्रॅटेजीवरती अवलंबून असते. वार्षिक उलाढाल. ब्रेक ऑफ नेगोसिएशन. ब्रेक ऑफ नेगोसिएशनचा अर्थ आहे तडजोड करणे. इट इज इम्पॉर्टंट टू ब्रेक ऑफ द नेगोसिएशन्स ड्युरिंग बिझनेस मीटिंग्स. बिझनेस मीटिंगच्या दरम्यान तडजोड करणं हे अतिशय महत्वाचं असतं. कम टू द पॉइंट, मुद्द्याचं बोलणे. द टीचर टोल्ड अर्जुन टू कम टू डायरेक्टली कम टू द पॉइंट. शिक्षकांनी अर्जुनला सांगितलं मुद्द्याचं बोल किंवा मुद्द्यावरती ये. डिसमिस अन ऑफर, एखादी ऑफर नाकारणे. विनय हॅड टू डिसमिस अन ऑफर ऑफ जॉब ऍज ही मेट विथ अन ऍक्सिडेंट. विनयला मिळालेली जॉब ऑफर त्याला नाकारावी लागली कारण त्याचा ऍक्सिडेंट झालेला होता. ऑफर नाकारणे, डिसमिस अन ऑफर. ड्रॉ अ कन्क्लुजन, निष्कर्ष काढणे. इट इज व्हेरी इन एव्हरी एक्सपेरिमेंट स्टुडंट्स ड्रॉ अ कन्क्लुजन ऍट द एंड. प्रत्येक प्रयोगामध्ये विद्यार्थी शेवटी निष्कर्ष काढतात. लॉन्च अ न्यू प्रोडक्ट, नवीन वस्तू बाजारात उतरवणे. मार्केटिंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन लॉन्चिंग अ न्यू प्रोडक्ट. मार्केटिंग हे अतिशय महत्वाचं असतं नवीन प्रोडक्ट, नवीन वस्तू बाजारामध्ये उतरवण्यासाठी. तर अशा प्रकारे हे बिझनेस कोलोकेशन्स आहेत. आणि शेवटचा पार्ट जो आहे तो काही इतर कोलोकेशन्स आहेत जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतात. टू ओपन अन अकाउंट, खाते उघडणे. वुड यू लाईक टू ओपन अन अकाउंट ऍट आवर बँक. तुम्हाला आमच्या बँकेमध्ये खाते उघडायला आवडेल का? टू फॉरगिव्ह अ डेट, कर्ज माफ करणे. डू यू थिंक द बँक वुड फॉरगिव्ह अ डेट. तुला वाटते का की बँक कर्ज माफ करेल? टू लँड अ डील, एखादा देवाणघेवाण पूर्ण करणे. वी लँडेड अ डील वर्थ $3 million. आम्ही $3 million जी काही डील आहे, देवाणघेवाण जे ते पूर्ण केली. टू की इन अ पिन, तर टू की इन अ पिन म्हणजे पिन कोड दाबणे. जस्ट की इन युअर पिन ऍट द एटीएम अँड यू कॅन मेक अ डिपॉझिट. फक्त तुम्ही तुमच्या एटीएम मध्ये जाऊन तुमचा कोड दाबा, तुम्हाला पैसे डिपॉझिट करता येतील. टू डिपॉझिट अ चेक, चेक भरणे, बँकेत जाऊन चेक भरणे. आय वुड लाईक टू डिपॉझिट अ चेक ऑफ $100. तर मला $100 चेक जो आहे तो डिपॉझिट करायचा आहे. हार्ड अर्नड मनी, कठीण परिश्रम करून मिळवलेले पैसे.
वन्स यू गेट अ जॉब यू विल नो व्हॉट हार्ड अर्नड मनी रिअली इज. एकदा का तुम्हाला जॉब मिळाला की मग तुम्हाला कळेल परिश्रम करून मिळवलेले पैसे कसे असतात. टू क्लोज अ डील, एखादी देवाणघेवाण बंद करणे. आय क्लोज्ड अ डील ऑन न्यू अकाउंट लास्ट वीक. नवीन खात्यावरती होणारी देवाणघेवाण मी गेल्या आठवड्यात बंद केली. राईट अप अ कॉन्ट्रॅक्ट, करार लिहिणे. लेट्स राईट अप युअर कॉन्ट्रॅक्ट, तुझा करार लिहूयात, करार लिहिणे. आणि काउंटरफेट मनी, खोटे पैसे, खोट्या नोटा. ऑन बी ऑन द लुकआउट फॉर काउंटरफेट मनी इन सर्क्युलेशन, म्हणजे बाजारामध्ये जे काही खोट्या नोटा पसरवल्या जात आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा. खोट्या नोटा किंवा खोटे पैसे असा त्याचा अर्थ आहे. तर हे कोलोकेशन्स आहेत सगळे. या कोलोकेशनचा आपण वापर करून कमी शब्दामध्ये जास्त माहिती सांगू शकतो, किंवा हे कोलोकेशनचा वापर केल्यानं आपलं जे काही इंग्रजी भाषा जी आहे ती नैसर्गिक असल्यासारखं वाटतं, नैसर्गिक आहे असं वाटतं. त्यामुळे हे कोलोकेशन्स आपल्याला दैनंदिन जीवनात वापरायचे आहेत. तर तुम्हाला कोलोकेशनचा वापर करायला सांगितला जाईल वाक्यामध्ये परीक्षेमध्ये, तर ते अशा पद्धतीने तुम्हाला कोलोकेशनचा अर्थ माहित असेल तर तो तुम्हाला वापर करता येईल. तर इथं कोलोकेशन हा पार्ट आपला कम्प्लीट होतोय. आज 4.3 हा पार्ट पूर्ण झालेला आहे.